उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। जर जे का तुम्हाला मटेरियल हवा असेल तर ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्हाला फ्रीमध्ये यापेक्षा पण फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा एडिटिंग विषयी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून पण विचारू शकता, किंवा इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून सांगू शकता मित्रांनो, तिथून आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं टेक्स्ट वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे सॉन्ग ॲड करून घ्यायचं। सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला पण खालच्या बोला सेट करून घेऊ शकता, किंवा आपल्या व्हिडिओवरती पण क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा आडीवरती पण क्लिक करून अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता। जे का खालचा व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे सॉन्गला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे का आपला लोगो PNG आहे, लोगो PNGला ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एकदम छान असं ब्लॅक असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का अशा प्रकारे जे तुमची फोटो किंवा तुमच्या आवडीची जे का मॉडेलची फोटो आहे त्या मॉडेलच्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पूर्ण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। जसं की आपल्या इथे डबल बीट आहे मित्रांनो, डबल बीटला यायचं। मग आपलं 2 पार्टमध्ये कट करायचं। ह्याच्या पुढे मग 2 पार्टमध्ये जसं मी कट करतो त्या स्टेपमध्ये कट करून घ्या। जसं की अशा प्रकारे कट केलं त्या स्टेपमध्ये कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो जे काही फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोला प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून खालच्या बोला ठेवून घ्या, जसं की आपल्या सॉन्गच्या वरच्या बोला ठेवून घ्यायचं मित्रांनो। एकदम छान असं पण लिरिक्स वगैरे दिसून जातील मित्रांनो। मग आपल्या ह्या जे का फोटोज आहेत अशा प्रकारे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो 8.15 बीटला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जसं की आपलं एक अशा प्रकारे एक ॲटिट्यूडची इमोजी PNG दिलेला आहे मित्रांनो। या इमोजी PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जसं की आपल्या व्हॉट्सअपला सेट करायचं। जर आपला मोठी करायचं असेल तर अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी करून घ्यायचं। मोठी करून जसं मी सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती यायचं। खालच्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्यायचं मित्रांनो। ऑन केल्यानंतर मित्रांनो जसं की आपला अशा प्रकारे जे का 10-20 करून घ्यायचं शॅडोचं साईज। अशा प्रकारे 10-20 केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही फोटोज आहेत म्हणजे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो दिसेल मित्रांनो, या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही लिरिक्सच्या खालचं जे काही फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपल्या जे काही 2nd नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीटमार्क प्रोसेसला ओपन केल्यानंतर जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 2 नंबरचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण
पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची जे लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे वर 2 लेअर दिसते मित्रांनो, या दोन्ही लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर या इथे एक लहान असं डब्याचं किंवा प्लस आयकॉन किंवा छोटासा प्लस आयकॉन दिसून जाईल. त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे 8.15च्या बीटला यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ज्या लास्ट उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. पेस्ट बीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक विशाळ पद्धतीने जबरदस्त बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग मला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक कमेंट करून लगेच सांगा मित्रांनो. जर तुम्हाला आणखी नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा ते पण मला कमेंट करून लगेच लवकरात लवकर सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.